मागच्या संवादात आपण थ्रोम्बोसायटोपेनिया आणि प्रेग्नन्सीबद्दल बोललो होतो. आज मी तुमच्याशी ॲनिमिया आणि प्रेग्नन्सी. तर प्रेग्नन्सी आणि ॲनिमिया हे खूप कॉमन सिनॅरिओ आहे. बऱ्याच पेशंट्सला किंवा बऱ्याच प्रेग्नंट लेडीजना हिमोग्लोबिन कमी होतं प्रेग्नन्सीत. नॉर्मल प्रेग्नन्सीच्या आधी नॉर्मल हिमोग्लोबिन असतं, पण नंतर कमी होतं. तर काय होत असतं की जेव्हा प्रेग्नन्सी असते त्यावेळी लोहाचा जो वापर असतो, कारण दोघांना लागतं ना, बेबी पोटातलं आणि पेशंट स्वतः, यामुळे लोहाचं जे रिक्वायरमेंट आहे ती वाढते, पण तेवढं घेतलं जात नाही किंवा कमी पडतं. म्हणून या प्रेग्नन्सीत आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया हे खूप कॉमन असतं. ते आम्ही कसं डायग्नोज करतो, तर हिमोग्लोबिन कमी असतं, MCV कमी असतं आणि आयर्न स्टडीजवरती लोहाचं प्रमाण शरीरातलं खूप कमी असतं आणि आपण आयर्न सप्लिमेंट्स देतो. बऱ्याच वेळा ओरल आयर्न सप्लिमेंट्स देतो किंवा जर प्रेग्नन्सी पुढच्या टप्प्यात असेल, म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या ट्रायमिस्टरमध्ये असेल आणि आपल्याला पटकन हिमोग्लोबिन वाढवायचं असेल, तर आपण IV आयर्न देतो, ज्याच्याने हिमोग्लोबिन साधारणपणे 2 ते 3 आठवड्यात वाढतं. जर ओरल आयर्न देत असू तर आपण संपूर्ण प्रेग्नन्सीभर आयर्न सप्लिमेंट्स देतो आणि इनफॅक्ट लॅक्टेशन म्हणजे प्रेग्नन्सी डिलिव्हरी झाल्यावर देखील 6 महिने आपण ते औषध देतो, कारण रिक्वायरमेंट त्यावेळेस खूप असते आयर्नची. हे झालं पहिलं आणि सगळ्यात कॉमन कॉज, आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया. दुसरं असतं काही पेशंट्समध्ये हिमोग्लोबिन जन्मजातच कमी असतं, त्याला म्हणतात थॅलेसिमिया ट्रेट. आणि प्रेग्नन्सीत पहिल्यांदाच हिमोग्लोबिन चेक केलेलं असतं आणि त्यावेळी आपल्याला जाणवतं की हिमोग्लोबिन 9 किंवा 10 या रेंजमध्ये आहे, खूप कमी नाही आहे. आणि त्यांचं जे आयर्न स्टडीज आपण बघतो त्याच्यात आयर्न स्टडीज पूर्णपणे नॉर्मल असतं, म्हणजे लोहाचा साठा जो असतो शरीरातला किंवा लोहाचं प्रमाण जे शरीरातलं असतं ते पूर्णपणे नॉर्मल असतं. आणि आपण त्यांचं एक टेस्ट करतो, त्याचं नाव आहे हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी. त्याच्यावरती बऱ्याच वेळा आढळतं की त्यांना थॅलेसिमिया ट्रेट आहे. हे अनुवंशिक असतं, म्हणजे त्यांच्या आई किंवा वडिलांकडे तो घटक कमी असणार आहे हिमोग्लोबिन तयार करायचा, त्याच्यामुळे ते वडिलांकडनं किंवा आईकडनं थॅलेसिमिया ट्रेट स्टेटस त्या पर्टिक्युलर आईकडे आलं असेल किंवा वडिलांकडे आलं असेल आणि ते त्या प्रेग्नन्सीच्या वेळी आपल्याला त्या महिलांच्यात दिसतं. आता समजा थॅलेसिमिया ट्रेट स्टेटस महिलेच्यात सापडला असेल, म्हणजे प्रेग्नंट लेडीज सापडला असेल, तर आपण त्यांच्या हजबंडला सुद्धा तीच टेस्ट करायला सांगणं अत्यावश्यक असतं. कारण 2 थॅलेसिमिया ट्रेट म्हणजे कपलमध्ये दोघांनाही थॅलेसिमिया ट्रेट असेल तर 25% पेशंट्स त्या पर्टिक्युलर कपलचे 25%, म्हणजे प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये प्रॉबेबिलिटी 25% अशी असते की थॅलेसिमिया मेजर होतं. आणि थॅलेसिमिया मेजर हा खूप अवघड असा हे आहे, कारण ह्या थॅलेसिमिया मेजर बालकांना सारखं रक्त चढवायला लागतं आणि त्याला काही उपाय नाही ट्रान्सप्लांट सोडून. त्यामुळे हे अवॉइड करणं अत्यावश्यक आहे. तर थॅलेसिमिया ट्रेट स्टेटस जर महिलेच्यात सापडलं तर त्यांच्या हजबंडचं थॅलेसिमिया ट्रेट स्टेटस चेक करणं अत्यावश्यक आहे, कारण उद्या थॅलेसिमिया मेजर आपण ह्याच्यानी प्रिव्हेंट करू शकतो. तिसरं ॲनिमियाचं कॉज आहे ते आहे ॲनिमिया ऑफ क्रॉनिक डिझीज. तर मी म्हटल्यासारखं फॉरेन बॉडी असते किंवा फॉरेन गोष्ट आपल्या पोटात असते, महिलेच्या पोटात असते, त्यामुळे लोहाचा साठा असतो शरीरात पण त्याचा वापर व्यवस्थित होत नाही आणि त्याला म्हणतात ॲनिमिया ऑफ क्रॉनिक डिझीज, म्हणजे लोहाचा साठा आहे पण वापरला जात नाही. तर ह्या पेशंट्समध्ये काय बघितलं जातं की लोहाचा साठा व्यवस्थित आहे, थॅलेसिमिया ट्रेट ते नाही आहेत, म्हणून ह्या पेशंट्सना बऱ्याच वेळा इरिथ्रोपोएटिन नावाचं एक इंजेक्शन दिलं जातं आणि त्याच्याने हिमोग्लोबिन खूप चांगलं होतं, नॉर्मल होतं आणि प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी दोन्ही सुरळीत होतं. तर 3 कारणं ॲनिमियाची प्रेग्नन्सीत जर लक्षात ठेवायची असेल तर सगळ्यात कॉमन आहे आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया. दुसरं थॅलेसिमिया ट्रेट स्टेटस. थॅलेसिमिया ट्रेट स्टेटसमध्ये नेहमी जर फिमेल थॅलेसिमिया ट्रेट असेल तर त्यांच्या हजबंडचं आपण थॅलेसिमिया ट्रेट स्टेटस चेक करणं अत्यावश्यक आहे. आणि तिसरी कंडिशन म्हणजे ॲनिमिया ऑफ क्रॉनिक डिझीज, जे आपण बऱ्याच वेळा इरिथ्रोपोएटिन नावाचं जे इंजेक्शन असतं त्याच्याने पूर्ण त्यांचं हिमोग्लोबिन नॉर्मल करून डिलिव्हरीला मदत होऊ शकते. थँक्यू.